नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण हरभरा, आले, बेदाणा, सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत. सरकारच्या धोरणामुळे हरभरा बाजारावरील दबाव कायम आहे. बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची आवक सुधारत असल्याचं व्यापारी सांगतात. आज बाजारात हरभरा 5,000 ते 5,400 रुपयांच्या दरम्यान विकला गेला. बाजारातील आवकही वाढतीये. पुढील आठवड्यात अवकेचा दबाव वाढणार आहे. तर दुसरीकडे पिवळा वाटाणा आयातीचा दबाव हरभरा दरावर दिसून येईल. त्यामुळे हरभरा दर पुढील महिना दीड महिना दबावतच राहतील असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील सर्वच बाजारांमध्ये आल्याची आवक वाढली आहे. त्याचा परिणाम आल्याच्या दरावर दिसून येतोय. सध्या आल्याला उठाव असला तरी वाढत्या अवकेमुळे आल्याचे भाव मागील 2 महिन्यात निम्म्यापेक्षा कमी झालेत. सध्या बाजारात आलेल्या प्रति क्विंटल सरासरी 2,000 ते 3,000च्या दरम्यान भाव मिळतोय. यंदा आल्याच्या उत्पादनात वाढ झाल्याचं शेतकरी आणि व्यापारी सांगतात. आल्याची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरातही काहीसे चढ उतार दिसतील असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. लग्न सराई आणि सण समारंभामुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे. अजूनही बाजारातील बेदाणा आवक मर्यादित आहे. यंदा बेदाणा निर्मितीला द्राक्ष टंचाई भासली. त्यामुळे बेदाणा निर्मिती संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे बेदाण्याच्या दरात झालेली वाढ टिकून आहे. नव्या बेदाण्याला प्रति किलो 100 ते 250 रुपये दर मिळतोय. त्यातच देशभरातून बेदाण्याला मोठी मागणी आहे. त्यामुळे दरही टिकून राहतील असा अंदाज बेदाणा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या दरातील चढउतार सुरूच आहेत. सीबॉटवर सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत $9.76 प्रति बुशेल्सवर बंद झाले. तर सोयाबीन $285 प्रति टनांवर बंद झाले होते. देशात प्रक्रिया प्लांट्सचे सोयाबीन खरेदीचे भाव 4,100 ते 4,550 रुपयांवर होते. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी 4,000 ते 4,300 रुपयांचा भाव मिळतोय. सोयाबीनच्या भावात चढ उतार कायम राहतील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात चढ उतार सुरूच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव आज दुपारपर्यंत 63 सेंट प्रति पाऊंडवर होते. देशातील बाजारात कापसाची आवक कमी झाली आहे. आवक 50,000 गाठींच्या दरम्यान होतीये. तर सीसीआयची विक्री बाजारभावापेक्षा जास्त दरात सुरू आहे. त्याचा आधार कापूस दराला मिळतोय. सध्या बाजारात कापसाला सरासरी 7,100 ते 7,700 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. कापसाची आवक पुढील 2 आठवड्यात आणखी कमी होत जाईल. दरालाही आधार मिळेल असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.